जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज लाईव्ह नेटवर्कमध्ये एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपले परत स्वागत करत आहे. मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 ही आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये ऐश्वर्या सुशील चिकटे प्रभाग क्रमांक 7 मधून उभी आहे आणि प्रचारात तिने जोरदार मुसंडी मारलेली आहे. अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तिचा प्रचार आता पार पडलेला आहे आणि तिला या निवडणुकीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी जी प्रचंड मोठी जाहीर सभा झाली, त्या सभेमध्ये तिला बोलण्याची संधी मिळाली. ऐकूया आपण ती या मोठ्या सभेमध्ये काय बोलते आहे, काय म्हणते आहे. या तिच्या भाषणाने तुम्हीसुद्धा नक्कीच प्रभावित व्हाल आणि या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी नक्कीच तुम्ही तिला संधी द्याल. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई व सर्व महामानवांना माझे त्रिवार अभिवादन. ज्यांना सर्वांची आतुरतेने वाट आहे ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रीमान अजितदादा पवार साहेब, तसेच आनंदराजी आंबेडकर साहेब जे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत आणि मंचावरील राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब, राज्याचे मंत्री माजी मंत्री माननीय तथा उदगीरचे धडाकेबाज आमदार संजयजी बनसोडे साहेब, शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व उपस्थित सर्व. माझा थोडक्यात परिचय देते. माझे नाव ऐश्वर्या सुशील चिकटे, मी प्रभाग क्रमांक 7ची उमेदवार आहे. माझे शिक्षण मास्टर्स इन इकॉनॉमिक्स हिस्ट्री लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पॉलिटिकल सायन्समधून झालेले आहे, जिथे बाबासाहेबांनी 1921 ते 1922 या कार्यकाळामध्ये त्यांची डिग्री पूर्ण केली व त्यानंतर 100 वर्षानंतर ती प्रेरणा घेऊन मी सुद्धा 2021 ते 22 या काळामध्ये ती डिग्री पूर्ण केली. आज मी लंडनहून डिग्री घेऊन इथे आहे लातूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मला एकच प्रश्न विचारला जातोय की तू एवढी शिकलेली आहे, लंडनवरून शिकलेली आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुझं काय आहे, तुला काय गरज आहे नगरसेवकाच्या पदाची. याचं उत्तर एकच आहे, मला माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे न्यायचे. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिक्षण शिकून भारतात वापस येऊन समाजकारण केले, त्याच पाऊल खुणांवरती पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे व त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाही. आज आपण लातूरमध्ये पाहतो अनेक प्रकारच्या नाना समस्या आहेत. महानगरपालिकेची एकही शाळा किंवा दवाखाना आज लातूरमध्ये नाही, ही खूप मोठी खंत आहे. लातूरच्या पूर्व भागामध्ये शासकीय रुग्णालयाला मान्यता दिली आहे, त्याचे उद्घाटन सुद्धा झालेले आहे, परंतु त्याचे काम कसल्याही प्रकारचे चालू झाले नाही. या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. लातूरला शिक्षण क्षेत्राची पंढरी मानली जाते. पूर्ण भारतामधून विद्यार्थी इथे शिकायला येतात, परंतु म्हणावं तशा लायब्ररी किंवा वाचनालयाची इथे मोफत सुविधा नाही आहे. या सर्व गोष्टींना पुढे नेण्यासाठी किंवा त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी आखल्या आहेत, त्या मला तुम्हाला सांगाव्या वाटतात. प्रथमतः डिजिटलायझेशन. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिले की आपले विद्यार्थी लहान बालक शाळेमध्ये जाऊ शकले नाही किंवा
डिग्रीचे सुद्धा कठीण शिक्षण केले. प्रत्येकाला खूप कठीण जात होते. प्रत्येकाच्या घरामध्ये वायफाय नव्हता किंवा मोबाईल नव्हते किंवा टॅबलेट PC या गोष्टी नव्हत्या. तर मला माझ्या वॉर्डला आणि जर संधी मिळाली तर लातूर शहरामध्ये डिजिटल क्रांती करून घडवून आणायची आहे, ज्याच्यामध्ये मी फ्री वायफाय देऊ शकेन, जेणेकरून डिजिटल लायब्ररी किंवा डिजिटल कलेक्शन आणि जगभरातील प्रत्येक प्रकारचे ज्ञान हे आपल्या लातूरमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या हातामध्ये घेऊन त्यांना अभ्यास करता येईल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपला वैद्यकीय क्षेत्रातला आहे. आज आपण मुंबईमध्ये पाहतो महानगरपालिकेची मोठमोठी रुग्णालये आहेत जिथे मोफत सुविधा उपलब्ध आहे, परंतु माझ्या लातूरमध्ये हे मला कुठेही दिसत नाही. साधी सर्दी जरी झाली किंवा एक दिवसाला आपण ॲडमिट झालो तर 1000च्या वर त्याचा खर्च असतो. या गोष्टींचा कुठेतरी सिरियसली विचार करण्याची सध्या घडी आलेली आहे. त्याच्यामुळे मला मोहल्ला क्लिनिक, जिथे प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला क्लिनिक किंवा OPD उभारण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्या या सर्व गोष्टींना साथ आहे ती आपल्या अजितदादांची, जे सत्तेमध्ये आहेत आणि आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. जास्तीचं न बोलता शेवटी एवढेच सांगेल की लढण्याचा इतिहास आमच्या हारणे माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा हारणे माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभी मी, जोवर मैदानात उभी मी, जिंकणे नियतीला शक्य नाही, जिंकणे नियतीला शक्य नाही. शेवटी सर्व लातूरकरांना एकच आवाहन करते की येणाऱ्या 15 तारखेला मला व सर्व उमेदवारांना घड्याळ या पक्षाच्या चिन्हापुढे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा व मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास त्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय भीम.